अहो तुमचा तो एसी कॅबिनचा ट्रॅक्टर बघितला. तो हत्ती JCB पेक्षा बी लय मोठा आहे. आपल्या काय कामाचं नाही आहे ना. हो दादा शेतकऱ्याच्या तर सगळ्यात जास्त कामाचा आहे देऊ. हा लागले परत येड्यात काढायला. बरं मला सांगा इथं आले कशाने तुम्ही आज? कारनी का हो? एसी आहे का त्याच्यात? हाय की. अहो धुराळा आणि फुपाटा किती झालाय रस्त्यानी आणि आजकाल ऊन किती पडतंय. त्याच्यात तुमच्या सिटीत किती प्रदूषण झालंय. बरं गाडीत असता किती वेळ हो तुम्ही? किती का असणार आहे? तास 2 तास. मग दादा तुमच्या आयुष्यातला 10% वेळ ज्याच्यात घालताय तिथं तुम्हाला एसी पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातलं 60-70% ज्या वावरात घालताय तिथं तुम्हाला ऊन लागत नाही. तिथं तुम्हाला रोटावेटर पाचट कुट्टी मारताना धूळ फुपाटा पाचरट तुमच्या नाकातोंडात जात नाही का? अहो ऊस झाल्यानंतर रोटा मारला तर 5-6 दिवस थुकलं तरी त्याच्यातनं काळं पडतंय. अहो तुमच्या फुफ्फुसाचं काय होत असेल याचा कधी विचार तरी केलाय का? अस्थमा COPD एम्फिसिमा आणि क्रोनिक ब्रॉन्कायटिस सारखे दुर्धर आजार होऊ शकतात तुम्हाला. आयला हे तर ध्यानातच नाही ना आला आमच्या. अहो आपल्या एरियामध्ये तर 28, 45, 50 अशा सगळ्याच मॉडेलला लोकांची एसी कॅबिनची मागणी येते. 28 आणि त्यांचं काय नडलं एसी वाचून बो आता. अहो आजकालच्या पिकांना फळांना किती फवारा लागतो तुम्हाला तर माहितीच आहे. घराघरांनी कॅन्सरचे पेशंट व्हायला लागलेत. हा ते पण खरं आहे बरं का. त्या संगमनेरच्या अभिषेक भवर रात्रीची मशागत करताना संपलं ट्रॅक्टरचं डिझेल, त्यात आला समोरून बिबट्या. विचार करा काय अवस्था झाली असेल त्याची. आणि त्याच्याकडे जर एसी कॅबिन असता तर केबिन मधूनच मोबाईल घेऊन त्याची मस्त सेल्फी नाही तर व्हिडिओ काढला असता ना बिबट्या बरोबर. खरंय राव. मित्रांनो शहरातील लोक त्यांची घरं गाड्या छोट्यापासून मोठ्या करतात, त्यांना अपग्रेड करतात. त्यांना बोर झालं की थिएटरला मॉलला जातात. तसं तुम्ही शेतकरी सुद्धा घर गाड्याच्या बाबतीत बऱ्यापैकी अपडेट झालेला आहात. पण तुमचं उपजीविकेचं साधन असलेली शेती ज्या ट्रॅक्टरने तुम्ही कसता तो ट्रॅक्टर तुम्ही अपग्रेड केला पाहिजे. जर तुमची पारंपरिक शेती जुन्या पद्धतीने त्याचे अवजारं किंवा ट्रॅक्टर जर अपग्रेड केला नाही तर तुमची मुलं शहरी लाईफस्टाईलकडे आकर्षित होतील, शहराकडे वळेल. म्हणून तुम्ही तुमची शेती जॉन डियर ट्रॅक्टरच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने इतकी सुरक्षित आणि आरामदायक करा की तुमची येणारी पिढी शहरी झगमगत्या जुनेत रमण्यापेक्षा तुमच्या अत्याधुनिक शेतीमध्ये रमेल, तुमच्या बरोबर राहील आणि अधिक उत्पन्न वाढवेल. आमच्या अनुराग ट्रॅक्टरच्या पेजला सोशल मीडियावर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा.